नेक्स्ट हायमेनोलेप्सिस नाना, इट इज अ डॉफ टेपवर्म. ते स्मॉलेस्ट टेपवर्म आहे जे की ह्युमन्सला इन्फेक्ट करतं आणि मोस्ट कॉमन टेपवर्म वर्ल्ड वाईड आहे. एच नाना स्पेशल का आहे, कारण की मोस्ट टेपवर्म्स जे असतात त्यांना इंटरमिडिएट होस्टची गरज असते, पण एच नाना त्याची कंप्लीट लाईफ सायकल ह्युमन्समध्ये फक्त कंप्लीट करू शकतो. सो ऑटो इन्फेक्शन खूप कॉमन असतं याच्यामध्ये. मॉर्फोलॉजीमध्ये काय ॲडल्ट छोटेसे असतात, स्कॉलेक्स त्यांचे 4 सकर्स असतात, सिंगल रो ऑफ फुटलेट्स असतात, एग्स कसे डबल शेल्ड असतात, पोलर फिलामेंट्स प्रेझेंट असतात. एच नाना एग पोलर फिलामेंट. नंतर ठीक आहे, एच नानाकडे लेग आहे म्हणजे पोलर असे फिलामेंट्स आहेत. लाईफ सायकल ऑफ एच नाना, ह्युमन्स ही काफी असतो. ह्युमन्स एग्ज इंजेस्ट करतात थ्रू फूड, वॉटर, कंटॅमिनेटेड हँड. मग ते एक कुठे पोटात जाणार, स्मॉल सेल, ते एक कोणामध्ये लार्वामध्ये हॅच होणार आणि ते रिलीज करणार हेक्साकॅन्थ एम्ब्रियो. वेट एग्स हॅच इन स्मॉल इंटेस्टाईन, रिलीजेस हेक्साकॅन्थ एम्ब्रियो. अच्छा, तर एगमधून आधी एम्ब्रियो निघणार, 6 हुक्ड एम्ब्रियो निघणार हेक्साकॅन्थ. मग जो आहे त्या एम्ब्रियोमधून तो लार्वा बनणार. लार्वा एंटर्स इंटेस्टिनल विलाय, डेव्हलप्स इन टू सिस्टी सर्कॉइड लार्वा आणि परत इट रिटर्न्स टू ह्युमन. म्हणजे इंटेस्टिनल विलायमध्ये जो सिस्टी सर्कॉइड लार्वा बनला होता त्याच्यामध्ये परत एकदा ह्युमनमध्ये येणार आणि ॲडल्ट वम बनणार. मग काय म्हणणार, एग्स हॅच इनसाइड द इंटेस्टाईन. ऑटो इन्फेक्शन कसं होतं की बाय एग जे आहेत तर ते इंटेस्टाईनमध्ये हॅच करतात. सो इन्फेक्शन किप्स मल्टिप्लाइंग विदाउट लिव्हिंग द बॉडी. दिस इज वाय हेवी वम बर्डन अकर्स. सो बेसिकली ह्याला जर रिवाईज करायचं झालं तर एच नानाचे अंडे आहेत ते खाली पोटात गेले, ते एगमधून एक्झॅक्ट एम्ब्रिओ बनला. मग त्या एम्ब्रिओने लार्वा बनला कोणामध्ये, इंटेस्टिनच्या बिलामध्ये. ठीक आहे, तिथे हे असं हॅच झालं ना, तर एम्ब्रिओ लार्वा. तो लार्वा आहे ना सिस्टी सर्कॉइड लार्वा बनतो आणि तो मग परत एकदा ह्युमनमधून ॲडल्ट झाला. सो एग्स जे आहेत ते इंटेस्टाईनमध्येच हॅच होत आहेत आणि सो इन्फेक्शन असं मल्टिप्लाय होतं विदाउट लिव्हिंग द बॉडी. क्लिनिकल फीचर्स माइल्ड आहे, ॲबडोमिनल पेन आहे, अनोरेक्सिया आहे, डायरिया आहे, डिझिनेस. हेवी इन्फेक्शन स्पेशली मालनरिश्ड इम्युनोसप्रेस्डमध्ये होतो. डायग्नोसिस आपण डेट माउंट करतो स्टूलचं आणि कॅरेक्टरिस्टिक एग्स विथ पोलर फिलामेंट्स होतो, एच नाना विथ लेग्स होतो आणि प्राझिकॉन्टल सिंगल डेस देतो. नेक्स्ट बघायचं आहे एकदा पुस्तकात काही लिहिलं बघून घे. पुस्तकात नंतर बघ आधी डायफिलोबोथ्रियम मध्ये सोडून घे. सो एच नाना इन्फेक्शन इन्फेस्टेशन ऑफ टेकवर्म आहे. मोस्ट कॉमन टेकवर्म विथ वर्ल्ड वाईड डिस्ट्रीब्युशन. ॲडल्ट कसं बघ 5 mm ते 50 mm आहेत. इथं त्याचं कसं एग आणि ॲडल्ट. ठीक आहे, इथे ना सकर्स असतात ते आणि सिंगल रो ऑफ फुटलेट्स आहेत, नेक आहे. सकर्स 4 आहेत आणि इथं असे प्रोग्लोटेड्स आहेत, एक हा ग्रॅविड प्रोग्लोटेड आहे ज्याच्यामध्ये एग्स आहेत. इथून एग्स हा असा रिलीज होतो. कलरलेस, त्याच्याने डबल मेम्ब्रेन असतो. कलरलेस शेल आहे ते दाखवले आणि फिलामेंट्स इमर्ज फ्रॉम पोलर थिकनिंग. अशी पोलर थिकनिंग असते तिथून फिलामेंट्स येतात. इथे हुकलेट्स 6 आहेत, 3 पेअर्स ऑफ हुकलेट्स आहेत आणि हा एक्झॅकॅन्थ एम्ब्रिओ आहे. ठीक आहे, नॉन बाइंड स्टेंड असतो. Inner membrane has 2 polar thickenings that give rise to 4 to 8 polar filaments. Yolk granules fill up the space between 2 membranes. Egg is infective when laid. Larva solid structure with fully developed scolex and is called cysticercoid larva. Life cycle, humans are the sole host. Insects ingest the eggs. Cysticerca develop in insect. Humans, rodents acquire infection by ingestion of insects containing cysticerca. Oncosphere hatches and develop into cysticercoid intestine that develop into adult ileum. Eggs are released in stool. And these eggs ingested by humans directly through food, water, hands. Autoinfection. Hexacanth embryo released from egg penetrates intestinal wall to continue the infective cycle without passing through external environment. त्याची लाईफ सायकल वाचून घ्या माझ्या तर. बीटल्स ऑफ द जीनस ट्रायकोलियम, ब्रीड इन सिरियल्स ग्रेन्स. दीज आर इंजेस्टेड बाय ह्युमन्स, रॉडेंट्स. ठीक आहे, बीटल्सबद्दल ते सांगितलं मी. क्लिनिकल फीचर्स काय काय आहेत, लॅब डायग्नोसिस आणि प्राझिकॉन्टल. नंतर 2 बघायचे आहेत. ठीक आहे, आता बघून घे. सो डायफिलोबोथ्रियम लॅटम फिश टेपवर्म आहे. त्याला कोल्ड वॉटर फ्रेश वॉटर फिश आवडतात या टेपवर्मला. आणि इट इज कॉमन इन स्कॅन्डिनेविया, रशिया, नॉर्थ अमेरिका, रेअर इन इंडिया. ठीक आहे, आणि ती ना इंग्रजी लोकांमध्ये विटॅमिन B12 डेफिशियन्सी कॉज करते. ही ॲडल्ट वॉर्म स्मॉल इंटेस्टाईनमध्ये सिट करते आणि B12 स्टील करते फ्रॉम होस्ट. ॲज अ रिझल्ट मेगल प्लास्टिक अनिमिया होतो. त्याची मॉर्फोलॉजी इट इज अ लार्जेस्ट इंटेस्टिनल पॅरासाइट, कॅन ग्रो 15 मीटर आणि स्कॉलेक्स हॅज बॉथरिया लॉंग ग्रूव्स. आणि याचं नाव काय आहे आपलं, डायफिलोबोथ्रियम लॅटम. ह्याच्या स्कॉलेक्सला हेडला बॉथरिया असतं, लॉंग ग्रूव असतात आणि इथं सकर्सन नसतात. ग्रूव म्हणजे असे डिप्रेशन. ठीक आहे, आणि एक ओपरक्युलेटेड आहे, ओवल आहे, नॉब ॲट 1 एंड आहे. लाईफ सायकल सोपी आहे. एग्स वॉटरमध्ये असतात, तर कोरॅसिडियम बनतं त्याचं, सायक्लोप्स फिश. ह्युमन्स इट रॉ फिश. कोरॅसिडियम नंतर सायक्लोप्स बनतात, सायक्लोप्स फिशमध्ये जातात. ह्युमन्स इट रॉ फिश आणि ॲडल्ट वॉर्म्स डेव्हलप होतात. ॲबडोमिनल पेन, वॉमिटिंग, वीकनेस, वेट लॉस, B12 डेफिशियन्सी, अनिमिया. आतापर्यंत टिनियाचं जेनेटर सोडियम एच नाना आणि डी लॅटम बघितले. त्याचे सोर्स बीफ काय टिनियाचं जेनेटर देतं, पॉर्क टिनिया सोडियम देतं, फिकोरल रूट मी हायमेनस आहे ते नानो आहे आणि फिशमधून डी लॅटम येतं. युनिक फीचर हुक्स नसतात टिनियाचं जेनेटर. न्यूरोसिस्टिक सर्कोसिस कॉज बाय टिनिया सोडियम. ऑटो इन्फेक्शन एच नानामध्ये, B12 डेफिशियन्सी, अनिमिया डी लॅटममध्ये. एक प्रश्न बघायचे की वाय डस टिनिया सोडियम कॉज सर्कोसिस बाय टिनियाचं जेनेटर डस ना. टिनिया सोडियमसाठी ना ह्युमन्स इंटरमिडिएट होस्ट बनू शकतात. एक्झॅक्टली काय होतं की जेव्हा पर्सन टिनिया सोडियमचे एग्स खातो थ्रू फिकल कंटॅमिनेशन, ऑटो इन्फेक्शन, तर ते हॅच होतं इंटेस्टाईनमध्ये आणि ऑटोस्फिअर रिलीज करतो. मग ते पेनिट्रेट करतो इंटेस्टिनल वॉलला, ब्लडमध्ये जातं, वेगवेगळ्या ऑर्गनकडे मायग्रेट करतं, ब्रेन, आय, मसल, सबक्युटेनियस टिश्यू. मग तिथे सिस्टिक नंतर सिस्टिक कॉज करतं. ब्रेनमध्ये गेलं तर न्यूरोसिस्टिक सर्कोसिस होतं. पण सजायनाटा असं का नाही करत, कारण की सजायनाटाचे जे एग्स आहेत ना तर ते टिश्यू सिस्टिक सर्कायमध्ये नाही डेव्हलप होत. ह्युमन्स रिमेन ओनली डेफिनेटिव्ह होस्ट. सो इन्फेक्शन स्टेज कन्फाईन टू द इंटेस्टाईन. हां, तर ते कुठं दुसऱ्या ऑर्गनपर्यंत नाही जात ते.
रिवर्स पेरिस्टल्सिस इन ऑटो इन्फेक्शन अँड टीनिया एक्सप्लेन करायचं की नॉर्मली काय असतं ग्रॅव्हिड प्रोग्रेटेड्स असतात, दे मूव्ह आउट थ्रू स्टूल, बट समटाइम्स जेव्हा रिवर्स पेरिस्टल्सिस होतं तेव्हा इंटेस्टाइनल कंटेंट्स मूव्ह बॅकवर्ड, सो ग्रॅव्हिड सेगमेंट पुश फ्रॉम इंटेस्टाइन टू स्टमक, आणि स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ॲसिड जे आहे त्या सेगमेंटला डायजेस्ट करतं, एग्ज रिलीज होतात आणि ऑन्कोस्फिअर हॅच होतं. मग ते लार्वे पेनिट्रेट करतात, इंटेस्टाइनला डिसेमिनेट करतात आणि स्पेशली कॉलेज टीनिया सोडियम सिस्टिसर्कोसिस. हायमेनोलेप्सिस नाना कॅपेबल ऑफ मॅसिव्ह बॉम्ब बर्डन का बरं? कारण की ना त्याची कंप्लीट लाईफ सायकल आहे ना, ते इनसाइड सेम ह्युमन बॉडी कंप्लीट करू शकतो. मोस्ट टेप त्यांना इंटरमिडिएट होस्टची गरज असते. म्हणजे नाना काय करतो, एग ले करतो, लार्वा होतो, ॲडल्ट होतो, एग परत होते, ले डाऊन होतो, ऑल हे इंटेस्टाइनमध्ये होतं. सो ऑटो इन्फेक्शन जे आहे त्याचे मेकॅनिझम आहे की एक रिलीज इंटेस्टाइन हॅच इमिडिएटली टू एक्झॅक्ट एम्ब्रियो आणि एम्ब्रियो एंटर्स द विला बिकम्स सिस्टिसर्कोइड अँड देन enters the human and adult worms form again and those adult worms lay down eggs. The recycle continuously repeat होतं. As a result huge worm burden होतं, especially in malnourished and immunocompromised patients. कोणते टेपवर्म आहे की मेगालोब्लास्टिक अनिमिया कॉज करते आणि डायफायलोबॉथ्रियम लॅटम फिश टेपवर्म. अनिमिया का होते? कारण की तिथलं ते B12 तर ते खातं ते आणि होस्टमध्ये डेफिशियन्सी होते, मेगालोब्लास्टिक अनिमिया होतो. नॉर्मल काय होत असतं, B12 जस्ट इंट्रिन्सिक फॅक्टरला बाइंड होत असतं आणि टर्मिनल इलियममध्ये ॲब्झॉर्ब होत असतं, बट वर्म हे B12 घेते बिफोर होस्ट कॅन ॲब्झॉर्ब इट. सो DNA सिंथेसिस इन बोन मॅरो डिक्रीजेस, लार्ज इमॅच्युअर RBCs आर फॉर्म्ड. सिस्टिसर्कस आणि सिस्टिसर्कोइड लार्वामध्ये फरक होतो. सिस्टिसर्कस जे आहे टीनियामध्ये दिसतं आणि सिस्टिसर्कोइड लार्वा जो आहे ना एच नानामध्ये भेटतो. सिस्टिसर्कसचं कसं फ्लुइड फिल्ड ब्लॅडर सिस्टम असतं, ब्लॅडर म्हणजे युरिनरी ब्लॅडरमध्ये असं फ्लुइड फिल्ड ब्लॅडर सिस्टम असतो. सिस्टिसर्कोइड जो सॉलिड लार्वा असतो, याची साईज मोठी असते, हा छोटा असतो. लोकेशन सिस्टिसर्कस मसल टिश्यूमध्ये असतो, सिस्टिसर्कोइड इंटेस्टिनल विलायमध्ये असतो, इन्सेक्ट्समध्ये असतो. स्कॉलिक्स जे आहे सिस्टिसर्कस इनव्हॅजायनेटेड स्कॉलिक्स असतो, इंटू द सिस्ट, आणि सिस्टिसर्कोइडचं स्कॉलिक्स फुल्ली डेव्हलप्ड स्कॉलिक्स असतं. सो सोडियम गोज सिस्टमिक आणि नाना नेवर नीड्स एनिवन. फिश स्टील्स B12. परत एकदा त्यांनी डायफायलोबॉथ्रियासिसबद्दल सांगितलं की लार्जेस्ट इंटेस्टिनल टेपवर्म ऑफ ह्युमन्स. बोथ्रिया म्हणजे काय आहेत? लॉंगिट्युडिनल ग्रुप्स आहेत दॅट ग्रिप द इंटेस्टिनल म्युकोजा, लाईक सक्शन ग्रुप्स असे इमॅजिन करतात. लाईफ सायकल पण बघितली, हे नव्हतं पण लाईफ सायकलची नव्हती कळली. एक स्टूलमध्ये रिलीज होतात, मग ते वॉटरमध्ये जातात. कोरेसिडियम फॉर्म्स इनसाइड वॉटर. एक आहे ना कोरेसिडियम म्हणजे सिलिएटेड लार्वा बनवतो, आणि जे टायनी क्रस्टेसियन असतात ना सायक्लोप्स, ते ॲक्ट एज फर्स्ट इंटरमिडिएट होस्ट. यांच्यामध्ये ना कोरेसिडियम हा जो आहे तो ते जेव्हा सायक्लोप्सचे कोरेसिडियम खातात ते ना त्या कोरेसिडियमला सिलिएटेड लार्वेला प्रोसर्कोइड लार्वा बनवतात. मग फिश आहे ना तो सेकंड इंटरमिडिएट होस्ट बनतो. लार्वा जो आहे फिशमध्ये मायग्रेट करतो, त्याच्या फिश मसलमध्ये जातो आणि प्लेरोसर्कोइड लार्वा बनतो. दिस इज इन्फेक्टेड स्टेज फॉर ह्युमन्स. आणि प्लेरोसर्कोइड लार्वा बरं, आणि ह्युमन्स इट रॉ फिश. प्लेरोसर्कोइड लार्वा जो आहे तो इंटेस्टाइनमध्ये अटॅच करतो आणि जायंट ॲडल्ट वर्म बनवतो. मेगालोब्लास्टिक अनिमिया होतं, मग विकनेस, फॅटिग, पॅलर, ग्लॉसायटिस होतं. हे बघून घ्या, मेगालोब्लास्टिक अनिमिया सिव्हिअर होतं. मोस्ट इन्फेक्शन माइल्ड असतात पण सिव्हिअर झालं की मेगालोब्लास्टिक अनिमिया होतं. लॅब डायग्नोसिसमध्ये स्टूल फाइंडिंग ऑपरेटेड एग मिळणार, समटाइम्स प्रोग्रेटेड्स इन चेन मिळणार. प्रोग्रेटेड्स आर वायडर दॅन लॉंग, प्रेझिकॉन्टल देणार, अल्टरनेटिव्ह निक्लोसॅमाइड. ठीक आहे, तर आतापर्यंत काय काय बघितलं आपण, हे आधीचं बघितलं होतं. एकदा बघून क्लिनिकल फीचर्स ऑफ एच नाना, ॲनोरेक्सिया वगैरे. तर एच डिमिन्युटा रॅट टेपवर्म नाही बघितली यार, डायरेक्टली डायफायलोबॉथ्रियासिसमध्ये गेले होते. तर बघे कसं लाईफ सायकल. डेफिनेटिव्ह होस्ट ह्युमन, इंटरमिडिएट होस्ट सायक्लोप्स फिश. सायक्लोप्स फर्स्ट आहे आणि सेकंड आहे फिश इंटरमिडिएट होस्ट. हे फार घाण वाटतं मला, पण बघतो यूट्यूबला बघ, प्रेझिकॉन्टल दिले. त्यांना एवढं राहिलं हे हायमेनोलेप्सिस डिमिन्युटा इन्फेक्शन, रॅट टेपवर्म म्हणतो, एवढं लक्षात ठेव. आणि ह्युमन इन्फेक्शन रेअर असते, एवढंच वाटतं, एवढं पण नाही.